नमस्कार. आज ऐतिहासिक असं औंधचं मैदान पार पडते आणि आज त्यात खऱ्या अर्थानं 5व्या सेमीमध्ये सुंदर अशी गाडी पळाली, ती म्हणजे लक्षाची गाडी पळाली आणि त्यात भाऊ पळाले मित्रांनो. आणि भाऊ आज शेजारीच आहेत. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन. नमस्कार, काय धन्यवाद. सांगाल आजचा सेमी एक तुमच्या दृष्टिकोनातून कसा होता पहिल्यांदा तू सांगा. तसा मैत्रीपूर्वक होता, पण निर्णय घ्यायचं म्हणलं तर थोडा अवघडच होता. ह्या गोष्टीला आम्हाला पण सुद्धा निर्णय घेताना म्हणजे सेमी ज्यावेळेस पुकारलं गेलं त्यावेळेस थोडं अवघडच वाटलं. वेगवेगळं आलं असतं तर कुठल्याही गोष्टीला आम्ही समोर जायला तयार आहे, पण भावाभावात आणि मैत्रीपूर्वक लढत मध्ये द्यायचं म्हणलं तर थोडं अवघडच वाटलं होतं. ज्यावेळी सेमी पुकारला त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटलं की हा जोड एकत्र पळणारा एकाच सेमीत आला, त्यावेळेचा क्षण काय होता तो? नाही, रिॲक्शन म्हणजे ही गोष्ट व्हायला नाही पाहिजे होते. वेगवेगळं आलं असतं तर सगळ्या गोष्टी शक्य झाल्या असत्या. भलं फायनलला कुणी पण दोघांपैकी एकानं 1 करू किंवा 2 करू किंवा 4 नंबर करू, कुठलाही पण रँक घेतला असता तर काय समाधान होतं. पण थोडं सेमीतच असं भावाभावात लढत दिल्यामुळं थोडं अवघड वाटतंय. पण दोन्ही घरचेच नंदी आहेत. हो. काय सांगाल आपल्या लक्षाबद्दल? आज एक चांगलं मैदान पार पडते आणि गुलाल आपल्याला लागला, काय सांगाल? नाही, आता तो त्याच्या हिशोबानं पळ चांगला पळाला, चांगला म्हणजे त्यानं त्याचा पळ दाखवून दिला. तसंच सचिन पण त्याच्या दृष्टिकोनातून कडनं जर पळत असेल तर आम्ही मानतो की बाबा आपलं एक सामना झाल्यागतीच आहे, पण शेवटी जो कमिटीचा निर्णय आहे तो त्या गोष्टीला आपण पण मान्य करावा लागतोय. पण हे नियोजन तुमचं वेगळं का करायचं ठरवलं? नियोजन म्हणजे कसं होतंय, प्रत्येक वेळेस एका जोट्यात पळणं शक्य नसते आणि काय गोष्टी एक रिलेशन, नातं किंवा मैत्री असत्या तिथं थोडं प्रत्येकाला बैल देणं गरजेचं असतं. आता समजा मला माझ्या पाहुण्याने मागितला म्हणून मी त्यांना दिला, तसं त्यांना पण अनेक वेळा म्हणजे बाहेरून अपेक्षा होती की बाबा तुम्ही आमच्या संघ पळा. म्हणजे आमचं पण असं एकमेकाला काही विरोध नाही, तुम्ही तुमच्या परीनं पळू शकता. फक्त एकच आम्ही ठरवलं की बाबा एक मैदान तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे दुसऱ्यासोबत पळा आणि दुसरं मैदान आहे ते आपण एकत्र पळू, असं एकमेकाच्या नियोजनानं पळतोय. पण अनेकांना वाटतं की एका जोट्यात पळावे दोघं पण. 100% एका जोट्यात पळावं, पण थोडं कसं होतंय, एकत्र पळणं तितकं चांगलं वाटतंय. भविष्यात होणाऱ्या काय अडचणी आहेत त्या ती बघितल्या तर थोडं विभाजन करून एखादं मैदान बाहेर पळावं पण लागणार आहे. कारण पायऱ्यासाठी पायऱ्यासाठी म्हणजे कसं आहे, आता चांगला फॉर्म आहे, दोघाचा पण फॉर्म आहे. उद्या लक्षाचा फॉर्म राहील किंवा सचिनचा राहील ही काही सांगता येत नाही, पण ज्यावेळेस पडता का त्यावेळेस बाहेर पायरा एकमेकांना बघायला गेलं तर दोन्ही पण म्हणजे एकजुटीनं पळणारे दोन्ही पण नंदी आतापर्यंत त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. दोघं पण आदत असल्यापासून संघ पाहतात. ज्या पद्धतीने तुम्ही आत्ता म्हटला की पायरा कंटिन्यू एकत्र हा पळवू शकत नाही, कारण पुढं पण आपल्याला पायऱ्याला पण फोन येत असतात. पुढं लोकांचा मान सन्मान राखणे किंवा त्यांच्या शब्दाला मान देणे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि गाडी पण जरा पुढून पाळली तर चांगलंच आहे. काय नाही, त्या गोष्टीचं कसं होतंय, गाडी जेवढी फोडून पळणार आहे तेवढं नेक्स्ट मैदानात डबल स्पीड लागते. ही पण थोडा अनुभव घेतला आम्ही. त्याच्या हिशोबानं आम्ही पण नियोजन करताना त्या गोष्टीचा विचार केला की बाबा आता ह्या मैदानात एक मैदान सचिननं लक्षा पळाला तर पुढचं मैदान आपापलं विभाजून पळू आणि लगेच दुसरं मैदान आहे त्याच्यात आपण एकत्र पळू असा निर्णय झाला. पण एकत्र पळताना एका मैदानावर यायचा ही आता पहिला प्रसंग झाला. आता ह्याच्यावर पण विचार करून आपलं एक मैदान तुम्ही खेळा, एक मैदान आम्ही दुसरं करतो, असं म्हणजे 17 किंवा 18. 17ला तुम्ही पळणार असाल तर आम्ही पळत नाही, 18ला आम्ही पळतो, असं काहीतरी दोघांचं तडजोड करून आपलं पुढं पळू. ज्यावेळेस सेमी शेट म्हणजे आता म्हणजे असं थोडक्यात तुमचं मत आहे की इथून पुढे जेव्हा सचिन आणि लक्ष्या एकत्र पळतील त्यावेळेस सेमीला किंवा याला एकत्र ते पळताना दिसणार नाही. आता ते सगळ्याचा निर्णय आपण घेऊन आपण तसं म्हणतोय. आता मैदानाचा निर्णय आहे, त्यांना आपण सांगितलेल्या गोष्टी. आता शाहिदभाई नाहीत, त्यांचे बंधू आहेत सोबत आपल्या, काही गोष्टीचा निर्णय आपण शाहिदभाई सोबत घेऊ. म्हणजे मैदानाचा आपला निर्णय नाही की बाबा आज 17 तारीख आहे, 17 तारखेला लक्ष पळणार असेल तर त्या मैदानात सचिन आणू नका, किंवा सचिन पळणार असेल तर आम्ही वैयक्तिक लक्षाला आणणार नाही, हे काहीतरी निर्णय घेऊ. म्हणजे आता कसं आहे, मैदानात जर पळलं नाही, कारण की प्रेक्षक वर्गाचा असा अपेक्षा आहे की दोन्ही गाड्या जर एका सेमीमध्ये येत असतील तर पळल्या तर पाहिजेत, असं अपेक्षा सगळ्याचीच असते. पण निर्णय असं घेतल्यानंतर थोडं आपल्याला पण वाटतं की बाबा आपलं
नको हे म्हणजे भावामध्ये नको. शेटकुट तर म्हणजे खेळाच्या भावनेनं बघितलं तर ते होत राहतं, होय. अर्जित होत राहणार. पण तरी देखील आज दोन्ही जरी भाऊ एकच सिमी पळाले असले तरी दोघं पण तेवढ्याच ताकदीनं पळालेत. कुठेही हा त्याला कमी पळाला किंवा तो त्याला कमी पळाला, दोन्ही गाड्या तेवढ्याच यानं पळाल्या. गाड्या तशा बघायला गेलं तर दोन्ही टॉपच्या म्हणजे टॉपच झालं तसं. दोघातच भावात विरोध झाल्या का ते झालंय. पण काय म्हणतात ह्या कुठल्या निर्णायकाला येणं आमची अपेक्षा होती की कुठं तर सामना व्हावा दोघाचा आणि दोघं एकत्र पळावं. पण ते काय तसं नाही झालं, निर्णय पूर्ण झाली असती. झाली असती. शाहिदबाईंची काय रिएक्शन होती ज्यावेळी तुमचं काय नाही नाही शाहिदबाईंचा स्वतः म्हणजे मी त्यांना पण कॉल केला असं की बाबा सचिनला पाठवून द्या इकडं. म्हणजे आम्हाला पण गुलाल झाला तरी आमची अपेक्षा आहे की सचिन त्याच्या सोबत असावा. कारण की एवढं हिंद केसरीचा मान त्या म्हणजे सचिनमुळं आणि लक्षामुळं साध्य झाला आमच्या नशिबाई दोघांच्या पण. म्हणजे त्या गोष्टीला आम्ही कधी विसरू शकत नाही. आता आनंद आहे आपल्याला, पण आनंदाच्या सोबत जरी सचिनचा हार जरी झाली असेल तरी आपल्याला आनंदात आपल्याला सचिन पाहिजेच. नक्कीच शेट जास्त काही वेळ घेत नाही. आज सुंदर अशी गाडी पाहिली लक्ष आणि बावऱ्याची. आता फायनल पाहिजे शुभेच्छा देतो तुम्हाला की नक्कीच एक नंबरचा मानकरी ठरेल आपलं लक्ष. ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. सगळ्यांची अपेक्षा. दोस्ती प्रेम काय असतं, आज एकमेकांच्या म्हणजे दोन्ही सेमीत एकमेक आले, पण सेमी झाल्यानंतरची ही रिएक्शन होती. शाहिदबाई काय सांगाल आजचा सेमी? आजचा सेमी हा म्हणजे भूतोना भविष्य न हो घडणारा आणि म्हणजे कधीच ही सेमी विसरू शकणार नाही. का तर भाऊ लढले, मैत्रीपूर्ण लढत झाली. मैत्रीपूर्ण लढत मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दोघांनी बी दोघांची ताकद दाखवली आणि ओके. दोन्ही पण भाऊ दोन वेगवेगळ्या पायऱ्यात पळाले, पण सेमी फायनल जर बघितला दोघंही कुठं कोणाला कमी पळाले, दोघं पण तेवढ्याच ताकदीनं पळाले आणि जसं एकत्र पळतात तसंच आपण पळाले. काय सांगा? नाही 100% तसंच आहे. ती दोघं कधीच एकमेकाला कमी पडणार नाही आणि कधीच म्हणजे ती गाडी बी अशी म्हणजे एकच आता आम्ही सांगू शकतो की भविष्यात आम्ही निर्णय घेताना आपलं एक मैदान कोणी खेळायचं नाही. ज्या दिवशी शाहिदबाई जाणार आहे तर त्या दिवशी आम्ही पळणार नाही. आम्ही पळेल त्या दिवशी ती नाही पळणार. म्हणजे मैदानच होणार नाही. ती एक म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही वेगळं पळू त्या दिवशी ती मैदानच नाही होणार. कारण की भावाभावात लढत देणं आणि त्या गोष्टी नाही त्या चांगल्या आम्हाला पण योग्य नाही वाटत. पण आता शेवटी कसा खेळाचा भाग आहे, एकत्र येणं किंवा काय करणं. पण आता योगायोग म्हणावं लागेल. हार जीत होत राहते शेट, पण आज तुम्ही पण म्हणजे थोडक्यात दाखवून दिलं की दोघं एकत्र बांधून आणि आज शर्यतीचा खेळ येतो तिथंच आणि मैत्री प्रेम असतं ते इथंच दाखवलं तुम्ही. दोन्ही वासरे आपलीच येतो, कोणाची असं वेगळं नाही आणि आम्ही कधीच वेगळापणा म्हणजे कधी जाणवून पण दिला नाही, जाणवून पण म्हणजे होणार पण नाही. आम्ही नेहमी एकत्र आहे आणि एकत्रच राहणार. आता काय मैत्री म्हणजे मैत्रीपूर्ण एकमेकासाठी द्यावं लागते, एकमेकाला संबंध असते. त्या संबंधापोटी थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, पण असं काय नाही की आम्ही इथून पुढे एकत्र 100% तुम्हाला वेळोवेळी दिसेल. आज सचिन कडे पळाला पण खूप छान पळाला, काय सांगाल? सचिनचं ते काय मी सांगतो ना, सचिन आणि लक्ष दोघांचा जो पळ आहे त्या दोघांनी 100% एकमेकाला दाखवून दिला की ओके काय. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही जोडी नंतर नक्कीच परत पाहायला मिळाला आम्हाला लवकरच. शुभेच्छा.